आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर मी यापूर्वी देखील सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आपण केवळ 3 पक्षांची लढत नव्हतो, 3 पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी देखील आपण त्या ठिकाणी लढाई करत होतो। आज जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या 12 जागा अशा आहेत की ज्या 3% कमी मतांनी आपण हारलो। 4000, 6000, 15000, 16000, 29000 अशा आपण या जागा हारलो। म्हणजे काही जागा तर अशा आहेत की एका बूथवर 4 मतं जरी वाढवता आली असती तरी जागा जिंकल्या असत्या। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे खरं आहे की आपल्या जागा 9च निवडून आल्या, आपल्याला अपेक्षित जास्त होत्या, पण कुठेतरी या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून आपण, आपले कार्यकर्ते, आपले नेते ज्या ताकदीनं आपण उतरायला पाहिजे होतो त्या ताकदीनं आपण उतरलो होतो का याचं विश्लेषण देखील करण्याची आवश्यकता आहे। म्हणजे कोणी घरी बसलो नव्हतं, सगळे मैदानात होते, सगळे काम करत होते, पण ज्या प्रकारे जनतेपर्यंत जायला आपण हवं होतं आणि ज्या प्रकारे नरेटिव्ह आपण काउंटर करायला पाहिजे होता तो मात्र आपण त्या ठिकाणी करू शकलो नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे। त्यामुळे महाविकास आघाडीशी आपण हारलो नाही, त्यांनी आपला पराभव केला नाही, तर जो फेक नरेटिव्ह आहे त्या फेक नरेटिव्हने आपला पराभव केला, त्याच्याशी मात्र आपण जिंकू शकलो नाही। आणि दुर्दैवाने हा नरेटिव्ह तयार होतोय हे आपण लक्षातच घेतलं नाही, त्याला इफेक्टिव्ह उत्तर आपण देऊ शकलो नाही।